नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज गणित या विषयामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे घातांक इयत्ता 6वी 7वी इयत्ता 8वी मध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आमच्या प्राथमिक स्तरावरती म्हणजे प्रज्ञाशोध परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल, या परीक्षांना हमखास यावरती बरेचसे प्रश्न येतात आणि या प्रश्नामध्ये मुलं फसली जातात की त्यांना या घातांकाचे जे नियम आहेत ते नियम 6वी 7वीच्या स्तरावरती त्यांना जर नाही समजले तर पुढे हा घटक अतिशय काठिण्य स्वरूपाचा होतो. कारण यातले जे स्पर्धा परीक्षा येणारे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर ते मध्यम आणि अतिशय काठिण्य स्वरूपाचे असतात. यासाठी त्यांना प्रथमतः घातांकाचे सगळे नियम पाठ पाहिजेत आणि त्या नियमावरती भरपूर असे त्यांचा उदाहरणांचा सराव झाला पाहिजे. जास्तीत जास्त उदाहरणं त्यांनी या घातांकाच्या नियमावरची जर सोडवली तर हे नियम तुम्हाला तोंडपाठ होतात आणि कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न आला, काठिण्य स्वरूप मध्यम स्वरूप, तरी सुद्धा तुम्ही तो जलद आणि एक 10 ते 20 सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकता. यासाठी पहिल्यांदा हे घातांक घटकाचे 2 भाग केलेले आहेत. हा घातांक भाग 1 मध्ये फक्त आपण सूत्र पाहणार आहोत आणि थोडंसं स्पष्टीकरणात्मक थोडी उदाहरणं पाहणार आहोत. आणि जो घातांचा जो दुसरा भाग आहे, दुसरा व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेला नेमके कसे प्रश्न येतात आणि ते कसे जलद सोडवायचे असतात ते पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये फक्त आपण नियम आणि त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर पाहूया आपण घातांकाचे नियम आणि त्यासाठी प्राथमिक माहिती कोणती अतिशय आवश्यक आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. या ठिकाणी ही एक घातांकित संख्या आहे. इथं 3 चा दुसरा घात, याचं वाचन असेल 3 चा दुसरा घात, म्हणजे 3 हा इथं पाया आहे, 3 हा इथं पाया आहे आणि हे जे डोक्यावरती 2 लिहिलेलं आहे त्याला घातांक म्हणतात. त्याला घातांक म्हणतात. 2 हा घातांक, 3 हा पाया. याचा अर्थ काय होतो नेमका की 3 हा जो पाया आहे इथं जेवढ्या वेळ घातांक असेल तेवढ्या वेळ ते गुणाकाराला घ्या. म्हणजे आता 3 चा दुसरा घात म्हणजे 3 गुणिले 3, 3 गुणिले 3, याचा हा अर्थ झाला. याचं वाचन कसं आहे? 3 चा दुसरा घात. 3 चा दुसरा घात म्हणजे 3 ही संख्या 2 वेळा गुणायसाठी घ्या आणि त्यांचा गुणाकार करा. 3 चा दुसरा घात म्हणजे उत्तर किती आलं? 9. यालाच 3 चा वर्ग म्हणतात. जर दुसरा घात असेल तर त्याला वर्ग म्हणतात, दुसरा घात असेल तर त्याला वर्ग म्हणतात. दुसरं एक उदाहरण पाहूया. 5 चा तिसरा घात. 5 हा पाया आहे, 3 हा घातांक आहे. 5 हा पाया आहे, 3 हा घातांक आहे. 5 चा तिसरा घात म्हणजे 5 चा 3 वेळा गुणाकार करा. म्हणजे 5 ही संख्या 3 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करायचा आहे. आता 5 गुणिले 5, 5 वजा 25 आणि 25 पाचा 125. 125. 5 चा तिसरा घात, याची किंमत किती आली? 125. यालाच 5 चा तिसरा घात किंवा 5 चा घन म्हणतात. जर तिसरा घात असेल तर त्याला घन म्हणतात. त्याला काय म्हणायचं आहे? घन म्हणतात. आता बघूया आपण 2 चा चौथा घात. 2 हा इथं पाया आहे आणि 4 हा इथं घातांक आहे. याचं वाचन कसं आहे? 2 चा चौथा घात म्हणजे 2 ही संख्या 4 वेळा घेऊन गुणाकार करा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, म्हणजे 2 चा चौथा घात याची किंमत किती आली? 16. हे गुणाकारात रूपात लिहिणं हे मध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आणि याची शेवटी किंमत 3 चा दुसरा घात. दुसरा घात म्हणजे वर्ग. 5 चा तिसरा घात. तिसरा घात म्हणजे घन काढायचा असतो. दुसरा घात म्हणजे वर्ग करणे, तिसरा घात म्हणजे घन करणे आणि हा चौथा घात, 5वा घात, 6वा घात, 7वा घात असं पुढे वाचन आहे. फक्त दुसरा आणि तिसरा घातांक असेल तर दुसऱ्या घातांकाला वर्ग म्हणतात, तिसरा घात असेल तर त्याला घन म्हणतात. आलं लक्षात? आता पाहिजेत आपल्याला घातांकाचे नियम. घातांकाचे नियम आपण पाहूया. तर पहिला नियम घातांकाचा पहिला नियम पहा.
पहिला नियम घातांकाचा आपण पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा आहे, काळजीपूर्वक पहा, काळजीपूर्वक नियम लक्षात ठेवा आणि त्याच्यावरचे जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. पहिला नियम कसा आहे पहा घातांकाचा, 3 चा दुसरा घात गुणिले 3 चा चौथा घात गुणिले 3 चा पाचवा घात बरोबर किती? बरोबर किती? आता इथं घातांकी संख्या 3 चा दुसरा घात, 3 चा चौथा घात, 3 चा पाचवा घात, म्हणजे पाया सगळीकडे समान आहे. पाया सगळीकडे समान आहे आणि काय गुणाकाराची क्रिया आहे. तर ज्यावेळी पाया समान असणाऱ्या घातांकित संख्येचा जर गुणाकार असेल, घातांकित संख्येचा म्हणजे पाया जर समान असेल आणि घातांकित संख्येचा जर गुणाकार असेल तर फक्त घातांकांची बेरीज करतात. हा पहिला नियम आहे. पाया समान असेल आणि सर्व घातांकित संख्येचा जर गुणाकार करायचा असेल तर फक्त घातांकांची बेरीज करायची. म्हणजे या पद्धतीनं 3 चा 5 चा 4 9 2 11वा घात. उत्तर कसं आलं लक्षात आलं तुमचं? पाया समान असेल आणि घातांकित संख्येचा जर गुणाकार असेल तर फक्त घातांकांची बेरीज करायची. घातांकांची बेरीज करायची हा पहिला नियम. हे जे वरचे घातांक आहेत 5 आणि 4 9 9 2 11 म्हणजे 3 चा 11वा घात. पाया इथे एकदाच राहणार आणि घातांकांची बेरीज होईल. हा पहिला नियम. पाहूया आपण दुसरा नियम. दुसरा नियम समजा 2 चा चौथा घात भागिले 2 चा दुसरा घात बरोबर 2 चा कितवा घात येईल उत्तर. आता इथे सुद्धा पाया समान आहे. 2 हा पाया आहे, 2 चा चौथा घात आहे, ते 2 चा दुसरा घात. मग हा जो दुसरा नियम आहे भागाकाराच्या संदर्भात आहे. मग असा गुणाकाराच्या संदर्भात होता, आता भागाकाराच्या संदर्भात. पाया समान असेल म्हणजे पाया समान असणाऱ्या घातांकित संख्येच्या भागाकाराचा नियम म्हणजे घातांकांची वजाबाकी करावी. घातांकांची वजाबाकी करावी. 4 मधून इथं 2 गेले, 4 मधून 2 गेले तर किती उरतात? 2 म्हणजे 2 चा दुसरा घात. याच नियमातले एक उदाहरण पाहूया, कारण अतिशय महत्वाचा तो नियमामधला एक भाग आहे. यातलंच एक उदाहरण पाहूया. समजा 2 चा तिसरा घात भागिले 2 चा आठवा घात. आता काय या मगाच्या प्रश्नामध्ये काय झालं होतं, 4 मधून 2 वजा जात होतं म्हणून इथं 2 उत्तर आलं. पण आता इथे घातांक पहिला 3 आहे आणि पुन्हा 8 आहे, म्हणजे 3 मधून 8 हे जाणार नाही, वजा होणार नाही. मग यासाठी काय नियम आहे भागाकाराचा, तर तो बघूया आपण. पाया समान आहे म्हणजे घातांकांची वजाबाकी करायची. मग आता पहिल्या घातातून दुसरा घात जर वजा जात नसेल तर मग दुसऱ्या घातातून पहिला घातांक वजा करायचा. 8 मधून 3 गेले, किती राहिले? 5. मग त्यावेळी काय करायचं? एक अंश घ्यायचा. एक अंश घ्यायचा. पहिल्यातून दुसरा घात वजा जात नसेल तर एक अंश पहिला घ्यायचा आणि याचा जो आता घातांक येणार आहे मोठ्यातून लहान संख्या वजा केल्या तर 2 चा पाचवा घात छेदस्थानी लिहायचा. ही 2 उदाहरणं पहा या नियमावरची. यामध्ये मुलं बरोबर फसतात. या ठिकाणी 2 हा पाया आहे, इथे 4 घातांक आहे, म्हणजे पहिल्या घातातून दुसरा घात वजा करायचा असतो. ते 4 मधून 2 वजा जाते, त्यामुळे इथे 2 उत्तर आले. पण याचं दुसरं उदाहरण घेतलंय या प्रकारचं दुसरं. 2 चा तिसरा घात आणि 2 चा आठवा घात भागिले इथं तिसऱ्या घातातून आठवा घात जात नाही. मग काय करायचंय? उलट करायचंय. आठव्या घातातून तिसरा घात वजा करायचंय. मग 8 मधून 3 गेले, 5 राहिले. पण हा जो येणारा पाचवा घात उत्तर आहे ते छेदस्थानी लिहायचं, म्हणजे एक अंश घ्यायचा. ते लक्षात आला दुसरा नियम. आता पाहूया तिसरा नियम. पाहूया आपण घातांकाचा तिसरा नियम म्हणजे घातांकित संख्येच्या घाताचा नियम. असा तिसरा प्रकार आहे. समजा 2 चा वर्ग, 2 चा दुसरा घात आणि कंसाचा तिसरा घात, यालाच घाताचा घात म्हणतात. म्हणजे ही मुळात पहिली घातांकित संख्या आहे. 2 चा दुसरा घात आणि परत कंसाचा तिसरा घात. अशा वेळी काय करायचं? घातांकांचा गुणाकार करायचा. घातांकांचा गुणाकार म्हणजे 2 चा 3 दुनी 6वा घात, 2 चा 6वा घात हे उत्तर आले. पहिले 3 नियम समजले का?
गुणाकाराचा नियम म्हणजे घातांकांची बेरीज, भागाकाराचा नियम म्हणजे घातांकांची वजाबाकी आणि घातांकित संख्येचा घात म्हणजे घातांकांचे गुणाकार करायचे. घातांकांचे गुणाकार इथं 2 घात आहे आणि कंसाचा 3 घात आहे म्हणजे 3 दुनी 6 घात. आलं लक्षात? हे 3 नियम. आता चौथा नियम पाहूया आपण. चौथा नियम बघा, 3 गुणिले 5 कंसाचा वर्ग. आता ह्या ज्या धनसंख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत, त्यांच्या कंसाचा इथं वर्ग, कंसाचा इथं वर्ग. कंसाचा जर वर्ग असेल किंवा कंसाचा जो घात असेल तो ह्या प्रत्येक कंसातल्या प्रत्येक पदाचा घात असतो. म्हणजे 3 चा दुसरा घात गुणिले 5 चा दुसरा घात. जर पूर्ण सोडवायला मला सांगितलं असेल, 3 चा दुसरा घात म्हणजे 3 चा वर्ग 9 गुणिले 5 चा वर्ग म्हणजे 25. लक्षात येते का? पहा इथं 3 चा वर्ग करायचा आहे आणि 5 चा पण वर्ग करायचा आहे. 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9. आता 25 90 किती आलं? 25 90 सव्वा 200. 25 90 सव्वा 200. 25 90 सव्वा 200 म्हणजे अशी किंमत जर काढायची असेल पूर्ण तर या पद्धतीने. फक्त नियम लक्षात ठेवा की कंसाचा जर घात असेल तर तो कंसातल्या प्रत्येक पदाचा घात असतो. 5वा नियम पहा, परिमेय संख्येचा घात. म्हणजे समजा 3/2 चा तिसरा घात ही परिमेयची संख्या आहे, तर याचा तिसरा घात असेल तर हा अंशाचा पण घात असतो आणि छेदाचा पण घात असतो. म्हणजे 3 चा तिसरा घात आणि भागिले 2 चा पण तिसरा घात. म्हणजे या परिमेय संख्येच्या कंसाला जो घात आहे तो अंशाला घात असतो आणि छेदाला पण तो घात येतो. असा हा 5वा नियम. आता महत्वाचे अजून 2 नियम आहेत ते आपण जलद बघूया. 6वा नियम पहा तुम्ही इथं. 6वा नियम, 3 चा पहिला घात, 3 चा 1 घात म्हणजे उत्तर 3च येते. आता ज्यावेळी 1 घात असतो कोणत्याही संख्येचा, म्हणजे कोणत्याही धनपूर्णांक संख्येचा 1 घात असतो, त्यावेळी पाया हेच त्याचं उत्तर. पाया हेच त्याचं उत्तर. म्हणजे इथं 3 चा 1 घात 3 उत्तर. समजा 5 चा 1 घात असेल तर 5च उत्तर. म्हणजे पाया जो असेल तोच उत्तर. ज्यावेळी 1 घातांक असतो त्यावेळी त्याचा जो पाया आहे तेच त्याचं उत्तर. लक्षात येते का? 8 चा 1 घात म्हणजे 8च उत्तर. 9 चा 1 घात म्हणजे 9च उत्तर. असा अगदी सोपा नियम आहे. आता एक 7वा नियम बघा महत्वाचा. समजा 2 चा 0 घात, 2 चा 0 घात म्हणजे हा 1 घाताचा नियम होता, हा 0 घाताचा नियम. ज्यावेळी संख्येचा 0 घात असतो त्यावेळी त्याचं उत्तर 1 येते. त्यावेळी त्याचं उत्तर 1 येते. हे लक्षात ठेवा. म्हणजे 5 चा 0 घात असेल तर एकच उत्तर, 8 चा 0 घात असेल तर एकच उत्तर, 10 चा 0 घात असेल तर एकच उत्तर. म्हणजे ज्यावेळी घातांक 0 असतो त्यावेळी उत्तर 1 येते. ज्यावेळी घातांक 1 असतो त्यावेळी पाया हेच त्याचं उत्तर. असे महत्वाचे नियम आपण पाहिले. आता निवडक प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत. पहा, 4-5 प्रश्न आपण एक सराव प्रश्न म्हणून पाहूया आपण. 2 चा तिसरा घात आणि 2 चा 8वा घात. पाया समान आहे, समान पाया असणाऱ्या घातांकित संख्येचा गुणाकार आहे म्हणजे घातांकांची बेरीज करायची. 8 आणि 3 11 म्हणजे 2 चा 11 घात. पुन्हा इथं पाया समान आहे, 8 चा 6वा घात आणि 8 चा दुसरा घात. भागाकार आहे, भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी होते. 6 मधून 2 गेले, किती राहिले? 4 राहिले. आता इथं घातांकित संख्येचा घात आहे. 7 चा दुसरा घात पहिला आहे आणि कंसाचा दुसरा घात आहे. घाताचा घात असेल किंवा घातांकित संख्येचा घात असेल तर फक्त घातांकांचा गुणाकार करायचा. घातांकांचा गुणाकार करायचा. 2 दुणे 4 म्हणजे 7 चा 4था घात. इथं 7 चा 1 घात. मला माहित आहे की 1 घात असेल तर पाया हेच त्याचं उत्तर. 7 चा 1 घात म्हणजे 7 हेच त्याचं उत्तर. जसं आपण इथं 2 चा तिसरा घात म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार करायचा. म्हणजे थोडक्यात 2 चा घन काढायचा. तसं 7 चा 1 म्हणजे 7 एकदाच संख्या घ्यायची. 7 एकदाच संख्या घ्यायची असा अर्थ आहे त्याचा. 7 चा 1 घात म्हणजे 7 ही संख्या एकदाच घ्या. इथं 2 चा तिसरा घात म्हणजे 2 ही संख्या 3 वेळा घ्या आणि गुणाकार करा. तसं ही 7 ही संख्या एकदाच घ्या.
असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे 7चा कुठल्याही संख्येचा एक घात असेल तर पाय आहेच त्याचं उत्तर. आणि महत्वाचा शेवटचा नियम पाहिला तर 4चा शून्य घात. कुठल्याही संख्येचा शून्य घात असेल तर एक उत्तर आहे. कुठल्याही संख्येचा शून्य घात म्हणजे उत्तर आहे. या पद्धतीने आपण या घातांक भाग 1 च्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे नियम पाहिले आणि त्याची थोडंसं स्पष्टीकरणात्मक उदाहरण पाहिले. याचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घातांक जे प्रकरण आहे त्यावरती अगदी 40-50 प्रश्न तुम्हाला या सगळ्या 4-5 जे नियम सांगितले त्या नियमावरती तुम्हाला 40 ते 50 प्रश्न आहेत. ते प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुमचे सगळे नियम व्यवस्थित पाठांतर होतात आणि सगळ्या नियमांचं तुम्हाला जर माहिती मिळाली तरच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवता येतात. आणि आपण घातांक भाग 2 दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता स्पर्धा परीक्षेचे प्रश्न पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि आमच्या शिष्यवृत्ती सांगतो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.